नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी वितरित केला जाणार, अशी विचारणा शेतकऱ्यांद्वारा केली जात होती. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी जो लागणारा निधी असतो, तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याचीच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं व्हॉट्सअप तसेच टेलिग्राम चॅनल हे असून त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत 16 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा, 5वा, 6वा तसेच 7व्या हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिनांक 19/11/2025 रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 11 येथील पत्रान्वये 2025-26 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 8व्या हप्त्यासाठी माहे ऑगस्ट 2025 ते माहे नोव्हेंबर 2025 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा माहे ऑगस्ट 25 ते नोव्हेंबर 25 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे 1774 कोटी जो निधी आहे तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता हे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील आणि याची तारीख निश्चित झाल्यानंतरही त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिश करण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. लवकरच तुमचा 8वा हप्ता तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यांसोबत शेअर करायला विसरू नका.